वेलकम टू माय चॅनल टेस्ट द टेस्ट। आजपासून मी चालू करणार आहे ब्रेकफास्ट सिरीज, ज्याच्यामध्ये मी क्विक, इझी, टेस्टी आणि हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे। ॲज अ स्नॅक्स पण तुम्ही खाऊ शकता। सो आज जेवण आहे, लेट्स बिगिन। सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं 1 वाटी बेसन। मी अंदाजाने घेतलं, तुम्ही 1 वाटी घ्या। त्यात चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट टाकायचे। त्यानंतर तुमच्या आवडत्या भाज्या मी घेतलं आहे, त्यात कांदा, 1 कांदा, 1 टोमॅटो आणि अर्धी बोबळी मिरची म्हणजे कॅप्सिकम घेतली आहे, हाफ, बिकॉज माझं 1 वाटीच होतं म्हणून मी त्यानुसार भाज्या घेतल्या आहेत फाईनली चॉप करून। आणि या टायमिंगला कांद्याने खूप रडवलं मला त्याच्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करायचं, व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करायचं, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही। गॅस ऑन करून एक चांगला तवा शोधायचा, तवा ठेवायचा गॅसवरती, त्याला गरम होऊन द्या। त्याच्यानंतर मी पनीर ग्रेट केलं प्रोटीनसाठी आणि मी तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाला की आपलं बॅटर त्याच्यावर टाकायचं, व्यवस्थित पसरवायचं, त्यावर आपला ग्रेटेड पनीरसुद्धा टाकायचं। पनीर व्यवस्थित इव्हनली स्प्रेड करायचं त्याच्यावरती आणि तो फ्लिप करायचा। पण माझ्या टायमिंगला हा तवाने मला धोका दिला आणि तो व्यवस्थित फ्लिप नाही झाला। मी तवा चेंज केला, नॉनस्टिक तवा घेतला, त्याच्यावरती परत एकदा ती प्रोसेस पूर्ण केली, पनीर वगैरे टाकलं। पनीर टाकल्यानंतर थोडं शिजल्यावरती मी ते फ्लिप करायचं, दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजल्यावर आपला चिला आहे रेडी। ह्याला मराठीमध्ये बेसनची पोळी पण बोलतात, हिंदीमध्ये त्याला चिला पण बोलतात। हा एक क्विक असा स्नॅक पण खाऊ शकता किंवा ब्रेकफास्ट ऑप्शन पण एक आहे। त्यात पनीर टाकल्यावर अजून तो हेल्दी होतो। सो होप तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी आवडली असेल। हा माझा फर्स्टच रेसिपी व्हिडिओ आहे ज्यावर मी व्हॉइस ओव्हर पण देते। सो मी ट्राय करते अजून नवीन चांगले हेल्दी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट ऑप्शन्स रेसिपीज घेऊन यायचा। सो थँक्यू फॉर वॉचिंग। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। माझ्या चॅनलचं नाव आहे टेस्ट द टेस्ट।